अंजनगाव खेळोबा हे धनगर समाजाच्या आराध्य दैवत खेळोबाचं तीर्थक्षेत्र आहे. 4 राज्यामधून भाविक इथे येतात. रोज हजारोनं भाविक इथे येतात. यात्रा लाखोंची भरती. अमावस्या पौर्णिमेला इथं गर्दी असते. भाकणूक सांगितली जाते. या धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती मंदिराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून आणण्यामागची भूमिका काय? बेकायदेशीररित्या रात्री अपरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं बसवून नक्की मेसेज काय द्यायचं आहे? या गावानं याच रस्त्याला लागून 7 गुंठ्याची जागा या गावानं आमचे लोक सगळे सरपंच आहेत त्यांनी ठराव करून जागा दिली. असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या अडून धनगर समाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करायची आहे का? आमचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुठेही विरोध असायचं काही कारण नाही. पण तुम्ही धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राची निवड का केली? या गावामध्ये शिवजयंती महोत्सव एका चौकात भरतो, तिथं जागा आहे. या गावामध्ये ग्रामपंचायत वगैरे कार्यालय जी आहेत ती जागा पण पलीकडे आहे. म्हणजे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नाही, शिवजयंती उत्सव होतो तिथं पुतळा बसत नाही. पण धनगर समाजाचं आराध्य दैवत खेलोबाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणारी कोण मंडळी आहे? कोण समाजकंटक आहेत? आम्ही शिवाजी महाराजांना मानत नाही? आमचे शिवाजी महाराज नाहीत? हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीररित्या?